नमस्कार मंडळी, मी नीता. नीताज किचन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण ना झटपट होणारी, अगदी सोप्या पद्धतीची आणि काही टिप्स वापरून इथे साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली साबुदाण्याची खिचडी किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. ते काहींच्या अशा तक्रारी असतात की आमची खिचडी भिजवताना ती जास्त चिकट होते किंवा ती जास्त कडक होते आणि खिचडी करताना एक तर ती जास्त चिकटसर होते किंवा ती सुटसुटीत होत नाही. तर काही हरकत नाही, इथे आपण वापरलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही खिचडी केलीत ना तर तुमची खिचडी अगदी परफेक्ट बनेल. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा कमीत कमी 4 ते 5 तास तरी चांगला भिजलेला असावा, तेव्हा तो चांगला टम्म फुगतो आणि चांगला मऊ लुसलुशीतही होतो. आता मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. त्यासाठी पहिली टिप ही आहे की साबुदाणे भिजवताना नेहमी फक्त साबुदाणा बुडेल इतकंच त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जर जास्त पाणी ॲड केलं तर आपली खिचडी चिकट होऊ शकते. त्यामुळे फक्त जितकं तुम्ही जे भांडं घेताल आणि जेवढ्यामध्ये जी खिचडी डुबेल तेवढंच फक्त आपल्याला पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं 4 ते 5 तास चांगलं त्याला भिजून द्यायचं आहे. आता साबुदाण्याच्या खिचडीसाठी मी इथे जो कूट वापरलेला आहे तो शेंगदाण्याचा कूट ना थोडा जाडसर असावा. जाडसर यासाठी की जर तो जास्त पावडरसारखा जर खिचडीमध्ये जर शेंगदाण्याचा कूट वापरलात ना तर ती खिचडी ना एकदम चिकट होते आणि किंवा त्याच्या अशा गाठी गाठी तयार होतात. म्हणून कधीही शेंगदाण्याचं कूट वापरताना तो थोडासा जाडसर असायला हवा, जेणेकरून आपली खिचडी चिकट होत नाही. आता टिप नंबर 3, खिचडीमध्ये कधीही जेव्हा बटाटा वापरला जातो तो एकदम पातळ कापू नये, जरा थोडासा जाडसरच कापावा, जेणेकरून तो बटाटा परतून झाल्यानंतर तो असा घट्टसर होत नाही किंवा तो जास्त चिकटसर होत नाही, सुटसुटीत आणि एकदम मोकळा होतो जर त्याचे मोठे काप कापले गेले असले तर. इथे मी 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि जितके साबुदाणे आहे त्याच्या निम्म्यापेक्षा निम्मा आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आणि जितके साबुदाणे भिजवलेले आहेत त्याच्यापेक्षा निम्म आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली खिचडी अगदी चवीला भन्नाट बनते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे, कारण खिचडी करताना जरा थोडंसं तेलाचं प्रमाण मापातच असायला हवं. ते जास्त जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर आपली खिचडी जास्त तेलकटसारखी वाटते किंवा तो खाण्यासाठी सुद्धा ती चवदार बनत नाही. आता जर तुम्हाला इथे शेंगदाण्याचं तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. आता मी इथे मिरच्या आहेत त्या चांगल्या हलक्या मिनिटभर परतून घेणार आहे. आता तेलाचं प्रमाण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही आपली खिचडी जर 2 वाटी असतील 4 ते 5 चमचे तेल अगदी परफेक्ट आहे. आता कोणी उपवासाला शेंगदाण्याचं तेलही वापरतं तर तुम्ही तेही वापरू शकता. आता मिरची चांगली परतून झालेली आहे तर त्यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे आणि बटाटाना आपल्याला परतताना खूप याचा गाळ करूसपर्यंत परतायचा नाही आहे. आपल्याला बटाटा नेहमी 60 ते 70% शिजेल इतकाच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. आणि बटाटा परतताना तो आपल्याला जरा झाकून ठेवून त्याला मिनिटभर झाकून ठेवावं आणि त्याला पुन्हा चेक करून त्याला पुन्हा हलवून बघावं, जेणेकरून आपला बटाटा आहे तो आपल्या कढईला चिपकणार नाही. आता जोपर्यंत आपला बटाटा चांगला वाफवतोय तोपर्यंत आपण साबुदाणा आणि कूट हे एकत्र मिक्स करून घ्यायचे. ही आपली टीप आहे की जेव्हाही कधी आपण खिचडी करतो तर तेव्हा साबुदाणा आणि जो कूट आहे तो आधी मिक्स करून ठेवायचा. शेंगदाण्याचा कूट किंवा साबुदाणा जर ॲड केला तर डायरेक्टली तो कढईला चिपकू शकतो आणि आपली खिचडी ना ती लगेच चिकट होऊ शकते. त्यामुळे कधीही शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो कढईमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. बटाटा परतत असताना आपल्याला त्याच्यावरही लक्ष द्यायचं आहे, नाहीतर तो कढईला चिपकू शकतो. आता आपल्याला बटाटा जरा लवकर शिजावा यासाठी आपण त्यामध्ये मीठ ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून आपला बटाटा लवकर शिजला जाईल. बटाटा आपला चांगला परतून झाला आहे हे कळण्यासाठी चांगल्या जाडसर फोडीवर आपण हलकंसं त्याला प्रेस करून बघावं. जर ती पटकन तुटलं तर समजा आपला बटाटा चांगला शिजलेला आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये साबुदाणा आणि जे कूट जे आपण एकत्र मिक्स करून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चांगलं आपण ह्याला परतून घ्यायचं आहे. आणि खिचडीसुद्धा परतताना त्याला जरा थोडंसं झाकण ठेवूनच आपल्याला ती परतून घ्यायची आहे. असं आपल्याला चांगलं 2 ते 3 वेळा करायचं आहे. असं 2 ते 3 वेळामध्ये आपली खिचडी एकदम परफेक्ट आणि मऊ लुसलुशीत बनते. तुम्ही बघू शकता आता हे चांगलं हलवून झालेलं आहे. आता हलवून झालं की आपल्याला ह्याला मिनिटभरासाठी झाकून ठेवायचं आहे. पण झाकून ठेवल्यानंतरही त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, नाहीतर ती आपली कढईला खिचडी चिपकू शकते.
आता मी अशी खिचडी चांगली 2 ते 3 वेळा झाकून ठेवून अशी परतून घेतलेली आहे. जोपर्यंत आपली खिचडी ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत आपल्याला खिचडीला चांगलं परतून द्यायचं आहे. आणि जोपर्यंत ते ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की आपली खिचडी अजून परतली गेलेली नाही आहे. जेव्हा ती चांगली ट्रान्सफरन झाली तेव्हा समजा आपला साबुदाणा चांगल्यारीत्या परतून झालेला आहे. तर साबुदाण्याची खिचडी खाण्याची मजा ना ती दह्यासोबत अजून वाढते. आता तुम्ही ही खिचडी कधी कधी झटपट ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा बनवू शकता किंवा उपवासाच्या वेळीही तुम्ही ही बनवू शकता. आता ह्यात जे काही टिप्स दिल्या आहेत त्या वापरून तुम्ही ही खिचडी एकदा नक्की करून बघा. चवीला अतिशय भन्नाट होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.